छगन भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ठेवण्याच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या तक्रारीवर आता 9 जानेवारीला सुनावणी होणार आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती। शिवाय दमानिया यांनी भुजबळांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफीसाठी केलेल्या विनंतीलाही विरोध केलेला आहे। बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भुजबळांना मोठ्या ऐशो आरामात ठेवण्यात आलं होतं। या संदर्भात त्यांनी एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध केलाय, ज्यामध्ये भुजबळ हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये फिरताना दिसतायत। एबीपी माझाने या व्हिडिओची पडताळणी केलेली नाहीये, मात्र छगन भुजबळ हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत। पहिल्यांदा जेव्हा त्यांच्या टेस्ट करायला केईएमच्या लोकांना बोलवलं तर केईएमचे लोक आले, तेव्हा भुजबळ म्हणाले मी टेस्ट करणार नाही। बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ते असताना ती एक स्टिंग आहे, तर त्याच्यात आपल्याला ते छान फिरत असताना दिसतात। त्यांच्यात कोणी म्हणजे असं आपण बागेत फिरतो तसं ते अगदी मजेत फिरत होते, आजूबाजूला कोणीही नव्हतं। त्या अख्ख्या लॉबीवर एकही पोलीस अधिकारी नाही। ते चाललंय काय हे मी कोर्टापुढे सगळं दाखवलंय। तर आता मला तीच अपेक्षा आहे की डॉक्टर टी.पी. लहाणे आणि सुप्रिटेंडंटवर कोर्टाने कंटेम्प्ट प्रोसिडिंग मूव्ह करावे अशी विनंती मी कोर्टाकडे केली आहे।